3-4 दिवसापूर्वी मराठा आरक्षणाचे नेते माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावरती आरोप केले की तुम्ही माझ्या विरोधात बैठका लावता, माझ्या विरोधामध्ये तुमचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते हे जाणून बुजून माझ्या मागे कट कारस्थान करतात. मला मनोजदादा जरांगे पाटील यांना सांगायचं आहे की दादा, आम्ही सगळेच तुमचा आदर करतो. तुम्ही मराठा समाजाचे थोर नेते आहात, उत्तुंग नेतृत्व आहे तुमचं. आम्ही तुमच्या विरोधात नाही, तर तुमच्या विरोधात आम्ही कोणती मीटिंग कधीच घेतलेली नाही. त्या दिवशीचा हा योगायोग होता. मराठा समाजाच्या गेल्या 25 ते 30 वर्षापासून आम्ही काम करतो समाजाचं, आणि ह्या मिटिंगा वारंवार दर महिन्याला 15 दिवसाला होत असतात. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जिथे हॉल मिळेल तिथे त्या मिटिंगा होतात. हा निव्वळ योगायोग होता. ही मिटिंग 1 महिन्यापूर्वी ठरलेली होती शिवछत्रपती कॉलेजला, परंतु त्या कॉलेजमध्ये एका शिक्षकाचं सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता, आणि म्हणून त्या दिवशी तिथे हॉल उपलब्ध नसल्यामुळे अचानक आता जवळ असलेला हॉल कुठून आहे, तेव्हा आपली शाळा आदरणीय जरांगे दादांना काही लोकांनी चुकीची माहिती दिली की आपल्या विरोधात बैठका सुरू आहेत, आपल्या विरोधामध्ये शिवसेनेच्या तिथे बैठका सुरू आहेत. परंतु तसं काही नाही. ती कळकळीची विनंती आहे दादांना, कारण ह्या बैठकीशी माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचा अर्थार्थी कुठलाही संबंध नाही. मराठा आंदोलनाची दखल घेऊन व्यापक अशी मोहीम राबवली सर्वेक्षणाची. आदरणीय माजी न्यायमूर्ती सुकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. त्या आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षण झालं, तो अहवाल स्वीकारला, आणि 20 फेब्रुवारी 2024ला स्वतंत्र अशी विशेष अधिवेशन बोलवलं फक्त मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी. दोन्ही सभागृहामध्ये त्यांनी विधेयक पारित करून घेतलं, आणि ते विधेयक पारित करून घेऊन त्याचं कायद्यात रूपांतर केलं, आणि स्वतंत्र कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता स्वतंत्र असं 10% आरक्षण समाजाला दिलं. एवढंच करून थांबले नाही, तर न्यायमूर्ती संदीप शिंदेचा आयोग नेमला, आणि त्या आयोगाखाली जे काही महसुली नोंदी असतील, शैक्षणिक नोंदी असतील, जे पात्र कुणबी नोंदी आहेत, त्याचं शोध कार्य त्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली केलं गेलं. संपूर्ण राज्यामध्ये व्यापक प्रमाणामध्ये ही मोहीम राबवली गेली, आणि अनेक नोंदी सापडल्या. हे गतिमान कार्य आदरणीय शिंदे साहेबांनी केलं. मग अशा परिस्थितीमध्ये जर स्वतंत्र कायदा केला, आंदोलनाची दखल घेतली, स्वतः शिंदे साहेब कायदा करून जरांगे दादा जेव्हा मुंबईला गेले, तर त्यांना सामोरं येत वाशीलाच जरांगे दादांच्या अंगावर गुलाल टाकला. त्यामुळे शिंदे साहेब हे जरांगे दादांचे विरोधक असू शकत नाही, किंवा मराठा समाजाचे विरोधक असू शकत नाही. इव्हन तो मी आपल्याला सांगेल, शिंदे साहेब कुठल्याही जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात असूच शकत नाही. त्यामुळे दादांनी याची शहानिशा करावी. अतिशय छोट्या स्वार्थासाठी किंवा छोट्या राजकीय स्वार्थासाठी अभिलेषेपोटी कोणीतरी त्यांना गैरसमज करून दिला. आदरणीय दादांनी तो गैरसमज दूर करून घ्यावा. वेळ पडली तर दादांनी मला जर संधी दिली तर मी निश्चितपणाने दादाच्या समक्ष उभं राहून दादांचा हा गैरसमज दूर करेन.